माननीय शरद पवारचंद्रजी यांच्या गटातल्या लोकांनी ज्या पद्धतीने माननीय अजितदादांवर वैयक्तिक टीका केली, खालच्या टोकाची टीका केली, आमच्याकडनं कोणती नाव घ्या थेट झारीतला आता जे सगळ्यात महत्वाचं उत्तम जानकर, त्याच्यानंतर अमोल कोल्हे, त्याच्यानंतर मुंब्र्यातले आपले आव्हाड, त्याच्यानंतर महबूब शेख, त्याच्यानंतर राष्ट्रीय युवती अध्यक्ष क्षक्षणा, या ज्या आहेत की यांची पात्रता नसताना सुद्धा त्यांनी अजितदादांवर टीका केली. पण असो, ती टीका करत असताना त्यांच्याच नेतृत्वाने, म्हणजे आमचंही नेतृत्व आहे, माननीय शरद पवार साहेबांनी डायरेक्ट हा निर्णय एकत्र येण्याचा अजितदादा आणि सुप्रिया सुळेंनी घ्यावा हे सांगितलं. त्यावेळी सुद्धा अजितदादा आणि सुप्रियाताई काम करत होते, परंतु ह्याच झारीतल्या शुक्राचार्याने ज्यांना स्वतःचा स्वार्थ होता त्या लोकांनी जाणीवपूर्वक अजितदादांवर टीका केली, बोलले. त्यावेळी अजितदादांचे आम्ही प्रवक्ते किंवा कार्यकर्ते म्हणून जशाच तसं उत्तर दिलं, पण आम्ही खालची टीका केली नाही. कारण का आम्हाला अजितदादांनी सांगितलं होतं, कामातनं आणि लोकांच्या मनातनं आणि लोकांचं मतदान घेऊन जोपर्यंत आपण ज्यावेळी सिद्ध होऊ तेव्हा बोलणारी लोक आपल्याकडे येतील. आणि त्याच पद्धतीने ह्याच उत्तम जानकर यांनी मोठ्या साहेबांना प्रस्ताव दिला की नाही, अजितदादांनी आमची कामं केलीत, आपल्याला तिथं जायला पाहिजे. हेच ते उत्तम जानकर होते की यांना प्राणी संग्रहालय आठवत होतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. मला राजकारणात जरी तुम्ही असाल तर काहीतरी चौकट पाळली पाहिजे बोलताना. आम्ही कुणीही खालच्या दर्जाची टीका त्यांच्यावर माझ्यासह माझे जे सहकारी आहेत कुणीही केलेली नाही. आम्ही जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या काही कार्यकर्ते आणि बंधूंचं म्हणणं आहे की ज्यांनी अजितदादांवर खालच्या पातळीवर टीका केली त्यांनी अजितदादांची माफी मागून पक्षात म्हणजे पक्ष एकत्र करावा. आता त्यांचं म्हणणं असेल आम्ही टीका केली, आम्ही जर खालच्या दर्जातली टीका केली असेल तर आम्ही सुद्धा मोठ्या साहेबांची माफी मागायला तयार आहोत. पण आम्हाला माहितीये ती वेळ आमच्यावर येणार नाही, कारण का आम्ही आमच्या मर्यादा सोडलेल्याच नाहीयेत. त्यामुळे तो विषय येणार नाही. फक्त जे तिथले बेताल वक्तव्य करणार होते आता त्यांची कोंडी झाली, कारण का त्यांच्याच नेतृत्वाने सांगितलेलं आहे. आणि आता तो निर्णय माननीय अजितदादांनी घ्यावा, जो घ्यायचा आहे तो आम्हाला मान्य असेल. शुक्राचार्य जेव्हापर्यंत माफी मागत नाही तेव्हापर्यंत त्यांना विलीनीकरणामध्ये घेतलं जाणार नाही असं ते म्हणाले. नाही, त्याच्यात पार्टीचंच नुकसान आहे ना. मग जे लोक स्ट्रॉंग भूमिका मांडतात, अभ्यासू आहे, थेट त्यांनी माफी मागावी आणि नंतरच पक्षात यावं असं त्यांची मागणी. नाही, माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे कोणाला माफी मागायची? चोरायले? अजित पवारांची नाही, कोणाला माफी मागायची? माफी कोणाला मागायची? ठीक आहे, म्हणजे चोरी त्यानंच करायची, माफी मग सावानं मागायची. हे तर चोर सोडून संन्यासाला फाशी झालं नाही का? ठीक आहे, हे तर चुकीचं, माझ्या मतानं चुकीचं आहे बा. जर असं म्हणत असन तर ते तर मी नाही जाणार, मी तर जाऊ दे म्हणीन तिकडे चुलीत. ठीक, मग प्रेमात आणि युद्धात एक तिसरा शब्द जोडा लागेल राजकारणात का? प्रेमात, युद्धात आणि राजकारणात माफ असतं सगळं. नाही, असं काही नसते. आता बैठक झाल्यानंतरच कळेल, आता तर मी सांगू नाही शकत.